राजगुरुनगर येथील चांडोली फाटा ते खेड जिल्हा व अतिरिक्त न्यायालय येथे जाण्याकरता असणाऱ्या रस्त्यावर पावसामुळे खूप मोठे खड्डे पडले होते। रस्त्यावर खड्ड्यांमुळे झालेली दुर्दशा आणि डबक्यामध्ये पाणी साठून झालेली धोकादायक परिस्थिती यामुळे राजगुरुनगर येथे असणाऱ्या दिग्गज वकिलांनी एकत्र येत प्रशासनाच्या विरोधात घोषणा देत आंदोलन केलं। या रस्त्यामुळे शाळेत जाणाऱ्या लहान विद्यार्थी, कामगार वर्ग, कोर्टातील वकील व पक्षकार बांधव, ज्येष्ठ नागरिक, अधिकारी वर्ग यांना फार मोठ्या प्रमाणात त्रास होता। मणक्याचे आजार होण्याचे मूळ कारण समोर आले होते। त्याबाबत दिनांक 6/7/2026 रोजी राजगुरुनगर वकील बार असोसिएशनने आंदोलन छेडले। सदर आंदोलनाची दखल घेत आणि प्रशासनाच्या विरोधात घोषणा देत विचारलेला जाब यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी यांनी सदर रस्त्यावर तात्पुरत्या स्वरूपाचं मुर्मीकरण करून खड्डे बुजवून कालांतराने पक्क्या स्वरूपाचा रस्ता डांबरीकरण काम करणार आहे, असं सांगितलं। यावेळी दिनांक 7 जुलै 2026 रोजी खेड बार असोसिएशन अध्यक्ष ॲडव्होकेट अतुल गोरडे, माजी अध्यक्ष ॲडव्होकेट वैभव कर्वे, माजी अध्यक्ष ॲडव्होकेट रोहिदास टाकळकर, ॲडव्होकेट अरुण मुळूक, ॲडव्होकेट विजय भगत, ॲडव्होकेट लघु तरडे, ॲडव्होकेट राजेंद्र कुलकर्णी, ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट JB ओसवाल, ॲडव्होकेट संकेत वाघमारे, ॲडव्होकेट विक्रम कड, ॲडव्होकेट समीर निघोट, स्थानिक परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। राजगुरुनगर वकील बार असोसिएशन आंदोलनाच्या दणकेनं 12 तासाच्या तात्काळ दुरुस्तीत काम हाती घेण्यात आलं। वकील बांधवांनी रस्त्यावर उतरून सामान्य नागरिकांना होत असलेल्या अडचणी दूर करण्याचं काम केलं। मात्र मुळात सदर काम स्थानिक प्रशासन यांचं होतं। तरीही सदर कामाबाबत यश मिळालं असल्यानं नागरिकांनी समाधान व्यक्त केलं। आज आपण चांडोली ते खेड कोर्टाचा जो रस्ता आहे त्या ठिकाणी थांबलेलो आहोत। त्याला आमच्या वकील संघटनेने जे आंदोलन केलं होतं त्याला PWDचे अधिकारी माननीय दानी साहेब यांनी आव्हानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। त्यानुसार आज तात्पुरत्या स्वरूपाची डागडुजी खड्डेबुजवण्याचं काम चालू केलेलं आहे। परंतु भविष्यात या रस्त्याचं काम सिमेंट कॉन्क्रीटचं चांगल्या प्रकारचं व्हावं अशी माझी अपेक्षा आहे। कारण की यामध्ये भविष्यामध्ये मोठ्या रस्त्याला पाहिले तर मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत। यामध्ये मोठ्या स्वरूपाचा अपघात होण्याची शक्यता आहे। त्यामुळे मला असं वाटतं की खेड तालुक्यामध्ये वाली उरलं की नाही, सर्वसामान्य लोकांना वाचा होणारा कोणी वाली आहे की नाही, जे झाले ते चांगल्यासाठी होते। आज जे आम्ही संघटनेला रस्त्यावर उतरावं लागते, त्यामुळे याची प्रशासनाने दखल घ्यावी आणि भविष्यामध्ये चांगल्या प्रकारचं काम करावं अशी विनंती करतो। राजगुरुनगर बार असोसिएशननी काम केलेल्या प्रयत्नाला आज सर्वात चांगलं घवघवीत यश या ठिकाणी मिळालेलं आहे आणि त्यांच्या मागणीप्रमाणे हा जो रस्ता जो जो जोडणारा होता त्या रस्त्याचं काम चांडोली येथे खड्डे पडलेल्या असताना ते काम अत्यंत जलद गतीनं आजच ते सुरू झालेलं आहे। त्यामुळं त्याबद्दल त्या कामाबद्दल त्या अधिकाऱ्यांचं आणि वकील बार संघटनेचं अभिनंदन या ठिकाणी करत होत आहे। गेल्या 2-3 दिवसापासून खेड तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे रस्त्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। चांडोली ते कुडूस आणि राजगुरुनगर न्यायालयाकडे जाणाऱ्या रस्त्यामध्ये प्रचंड मोठे खड्डे होऊन त्या ठिकाणी अनेक नागरिकांना त्या खड्ड्यांचा त्रास झाला। अनेक वाहनांचा त्या ठिकाणी अपघात होण्याचा संभव उद्भवून झाला। म्हणून काल खेड तालुका वकील संघटनेने प्रशासनाविरुद्ध खड्ड्यामध्ये झाडे लावा हे आंदोलन केलं आणि या आंदोलनाची दखल घेऊन शासनाने PWDच्या अधिकाऱ्याने त्वरित दखल घेऊन हे खड्डे बुजवण्याचं काम सुरू केलं। त्याबद्दल मी शासनाला आणि अधिकारी वर्गाला धन्यवाद देतो। हा जो रस्ता आहे शेजाळ्यापासून पडूसपर्यंत सुमारे 250 कोटी रुपये शासनाने या रस्त्यावर टाकलेले आहेत। तर मी जे बाकी अधिकारी आहे रस्त्याचे त्यांना अशी विनंती करतो की आपण या ठिकाणी चांडोलीपासून सुरुवातीला काम सुरू करून तात्काळ या रस्त्याचं कॉन्क्रीटिंग करावं आणि लोकांना न्याय द्यावा अशी मागणी मी या ठिकाणी करीत आहे। खेड वकील संघटनेने चांडोली फाटा ते कोर्टापर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या दयनीय अवस्थेबद्दल काल दुपारी 2 वाजता आंदोलन केले होते। या आंदोलनाच्या तात्काळ मागणी लक्षात घेऊन PWDचे अधिकारी श्री दाने साहेब यांनी या आंदोलनाची दखल घेऊन 12 तासाच्या आतच हा रस्ता नीट करण्याचे आश्वासन दिले। ते आश्वासन दिले नाही तर कामही चालू केले आहे।
सर्वप्रथम PWDचे अधिकारी राणे साहेब व त्यांचे सर्व सहकारी किंवा सरकारी सर्व अधिकारी यांचं खेड महाराष्ट्राच्या वतीने आम्ही स्वागत करतो व त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी आमची ही जी आग होती ती आग लवकरात लवकर पूर्ण केली आणि आज आपण बघू शकता की ह्या रस्त्याचं काम जे 1 वर्षापासून प्रलंबित होतं ते चालू झालेलं आहे. पाऊस आता तात्पुरतं दुरुम आणि खडी टाकलेली आहे. पाऊस कमी झाल्यानंतर सदरचा रस्ता डांबरीकरण करून देण्याचे आश्वासन दाने साहेबांनी आम्हाला दिलेले आहे. आम्ही सर्वजण किंवा ह्या रस्त्याचा उपयोग करणारे सर्व नागरिक त्याच्यामध्ये लहान मुले असतील अधिकारी वर्ग असतील यांना सर्वांना ह्या रस्त्याचा फायदा होणार आहे. पुन्हा एकदा खेडवती संघटनेच्या मार्फत आम्ही ह्या PWDच्या अधिकाऱ्यांचं सहर्ष असं स्वागत करतो आणि भविष्यातही खेड महाराष्ट्राला आपण सहकार्य कराल अशी अपेक्षा ठेवतो आणि थांबतो. राजगुरुनगर शहरामध्ये हुतात्मा शिवराम हरी राजगुरू हा पूल झाल्यानंतर या ठिकाणी असलेली तहसील कार्यालय, कोर्ट आणि इतर सर्व सरकारी कार्यालयांमध्ये येण्या जाण्यासाठी प्रामुख्याने वापर होत असलेला हा चांडोली येथील रस्ता या पावसाच्या काळामध्ये उखडला होता. या गोष्टीची दखल घेऊन वकील संघटनेच्या सदस्यांनी काल फार मोठं आंदोलन या ठिकाणी केलं. या आंदोलनाची दखल घेत PWDच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ आज या रस्त्याच्या डागडुजीचं काम चालू केलेलं आहे. प्रथमतः PWDच्या अधिकाऱ्यांचं मी अभिनंदन व्यक्त करतो आणि त्याचप्रमाणे तात्पुरती डागडुजी होत असताना पावसाळा संपल्यानंतर हा रस्ता कायमस्वरूपी चांगला राहील, सिमेंट कॉन्क्रीटमध्ये होईल अशा पद्धतीचं काम आपण करावं असंही मी त्यांना आवाहन करतो. खेड वकील संघटनेचा विजय असो. खेड वकील संघटनेचा विजय असो. या इकडं न्यूज रिपोर्टर आफरीन शेख, आज 24 तास, खेड. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.